पटकन बसून घ्या. सर्वांना विनंती आहे सर्वांनी हात उचलून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या. भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम. भारतीय जनता पार्टीचा आज दत्तात्रय वारे आणि त्यांच्या बरोबर असणारे सर्व सहकारी हे पुन्हा स्वघरी आल्याबद्दल मी त्यांचं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो, आभार मानतो. आदरणीय राम शिंदेजी यांच्या नेतृत्वामध्ये या सर्वांनी आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला आहे. आपण सर्वजण जाणता देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आदरणीय आपले सर्वांचे नेते मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्वजण एक विचाराने जे पंतप्रधान नेहमी सांगण्याचा प्रयत्न करतात की आपल्या या देशाला येणाऱ्या काळामध्ये सशक्त जर बनवायचं असेल तर सशक्त भाजपा हेच करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून सशक्त भाजपा करण्याचं पाऊल जामखेडमध्ये तुम्ही सर्वांनी उचलल्याबद्दल मी आपणा सर्वांचं खूप खूप धन्यवाद देतो. पार्लमेंट टू पंचायत 100% भाजपा ही घोषणा आदरणीय अमित भाई नेहमी यासाठी देतात की आपण सर्वजण जाणता आदरणीय पंतप्रधानांचं असणारं विजन आणि आदरणीय देवेंद्रजींचं असणारा द्रष्टा ज्याला म्हणतात, नेता ज्याला म्हणतात, की ज्याला पुढे काय होणार आहे आणि पुढे काय केल्यानंतर महाराष्ट्र एक वेगळ्या दिशेला, की ज्याला महाराष्ट्राला एक वेगळी दिशा देण्याचं काम 2014 पासून आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात तुम्ही आम्ही सर्वजण होताना पाहताय. प्रत्येक क्षेत्रामध्ये महाराष्ट्र पुढे आणि अग्रेसर होताना तुम्ही आम्ही सर्वजण पाहताय. आणि हे पाहत असताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तुम्हाला आम्हाला सर्वांना आपल्या पुढच्या पिढीला एक चांगला भारत, एक चांगला महाराष्ट्र जर घडवायचा असेल तर आपलं नेतृत्व जे आहे, महाराष्ट्रातलं नेतृत्व हे कोणाच्या हातात दिलं पाहिजे हे आपण सर्वांनी ओळखलं पाहिजे. आपण सर्वांनी ते ओळखलं त्याबद्दल जामखेडवासियांचे आणि विशेष करून दत्तात्रय भाऊंचे त्यांचे खूप खूप मी आज धन्यवाद देतो. या विश्वासाने तुम्ही पुन्हा एकदा स्वघरी आला आहात, त्या विश्वासाला आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, आम्ही सर्व पदाधिकारी कुठेही तडाजवळ दिले जाणार नाही याची आपण सर्वांना खात्री देतो. आणि पुन्हा एकदा आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद. सर्वांचे मनपूर्वक आभार. कर्जत जामखेड कार्यकर्त्यांना विनंती आहे की